बांधवांनो, संविधान संस्कृती व्याख्यानमाला ही संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये काही एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची नवनिर्मिती करण्याच्या भूमिकेतून सुरू केलेली आहे. आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये जे जे लोक कार्यरत आहेत त्या साऱ्यांनीच ही व्याख्यानं अगदी गंभीरपणानं ऐकणं गरजेचं आहे. कारण संविधान संस्कृती निर्माण करण्याच्या कामाचा प्रचंड मोठा बॅकलॉग आहे आपल्याकडे. तो बॅकलॉग मला एकट्याला भरून काढता येणार नाही. त्याच्यासाठी असंख्य जणांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची गरज आहे. आणि हे काम कशा पद्धतीनं करता येईल याची मांडणी मी करतो आहे. चित्रकारांना कसं करता येईल, शिल्पकारांना कसं करता येईल, संगीत क्षेत्रातल्या मंडळींना कसं करता येईल याची मांडणी मी यापूर्वी केलेली आहे. आज साहित्य आणि संविधान संस्कृती हा विषय घेऊन साहित्य क्षेत्रातल्या माणसांना संविधान संस्कृती कशा पद्धतीनं निर्माण करता येऊ शकते, संविधान संस्कृती निर्माण करण्याला कशा पद्धतीनं हातभार लावता येऊ शकतो याची मांडणी आपणाला आजच्या व्याख्यानामध्ये करायची आहे. इतर वेगवेगळ्या कलांमधली साहित्य ही एक अत्यंत महत्त्वाची कला आहे. साहित्य ही मानवी जीवनानुभवांना प्रभावीपणानं, व्यापकपणानं, सखोलपणानं मांडू शकणारी अत्यंत महत्त्वाची कला आहे. माणूस या पृथ्वीतलावर जे वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुभव घेतो ना, वेगवेगळ्या स्वरूपाचे जीवनानुभव घेतो ना, ते जवळजवळ सारेच्या सारे जीवनानुभव आपल्या कवेमध्ये घेण्याचं सामर्थ्य साहित्य या कलेमध्येच असतं. मानवाच्या भावना, माणसांचे परस्पर संबंध, माणूस आणि संस्था, माणूस आणि समाज, माणूस आणि निसर्ग यांच्यामधले परस्पर संबंध, हे सारेच्या सारे अनुभव साहित्याच्या माध्यमातून आविष्कृत होऊ शकत असतात. ते आविष्कृत करण्याचं प्रचंड मोठं सामर्थ्य साहित्य या कलेमध्ये असतं. ही वाणीबद्ध आणि अक्षरबद्ध स्वरूपाची कला आहे. साहित्य या अशा प्रकारच्या कलेच्या माध्यमातून मानवी जीवनातील घटनांचा आविष्कार कथा कादंबरीच्या माध्यमातून होतो. मानवी भावनांचा आविष्कार कवितेच्या माध्यमातून होतो. तर मानवी जीवनातील नाट्याचा, संघर्षाचा आविष्कार नाटक या वाङ्मय प्रकारामधून होत असतो. ही जी साहित्याची निरनिराळी रूप आहेत, या साहित्याच्या निरनिराळ्या रूपांमधून, या प्रकारांमधून संविधान संस्कृती कशा पद्धतीनं रुजवता येऊ शकते हा मुद्दा प्रामुख्यानं आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि हा मुद्दा लक्षात घेत असताना वर्तमानामध्ये लिहिलं जाणारं हे जे साहित्य आहे, वर्तमानातले जे साहित्यिक आहेत, हे वर्तमानातले साहित्यिक संविधान संस्कृती निर्माण करू शकतील का? या प्रश्नाचं उत्तर मला सध्या तरी वर्तमानात लेखन करणारे हे साहित्यिक संविधान संस्कृती निर्माण करण्याला फारशी मदत करू शकणार नाहीत, असंच उत्तर मला नाईलाजास्तव द्यावं लागतं. कारण का? याचं कारण हे आहे की वर्तमानातले लेखन करणारे जे साहित्यिक आहेत ना, या साहित्यिकांनी
भारतीय संविधानाचं जे प्रचंड मोठं सामर्थ्य आहे ते सामर्थ्यच गंभीरपणानं समजून घेतलेलं नाही. वर्तमानातले बहुतांश साहित्यिक भारतीय संविधानाला केवळ देशाची राज्यव्यवस्था कशी असावी त्याचे नियम सांगणारा ग्रंथ म्हणूनच पाहतात किंवा एक कायद्याचा ग्रंथ म्हणूनच पाहतात. मला सूर्यप्रकाशा इतकं स्पष्टपणानं हे दिसतं की भारतीय संविधानामध्ये राज्यव्यवस्था कशी असावी, समाजव्यवस्था कशी असावी याची मांडणी करणारं तत्वज्ञान तर आहेच, परंतु भारतीय संविधानामध्ये या देशाला नवी उदात्त अशी आदर्श अशी संस्कृती देण्याची प्रचंड मोठी ऊर्जा आहे आणि या ऊर्जेच्या साहाय्यानंच भारतामध्ये संविधान संस्कृती निर्माण करता येऊ शकते. पण अगदी भले भले साहित्यिक, अगदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले एक साहित्यिक मला म्हणाले की संविधान संस्कृती निर्माणच होऊ शकत नाही. मी त्यांना स्पष्टपणाने हे सांगितलं की संविधान संस्कृती नक्कीच निर्माण होऊ शकते, कारण अशी संस्कृती निर्माण करण्याची प्रचंड ऊर्जा संविधानामध्ये आहे. ती ऊर्जा आजवर आपण वापरलेली नाही. ती ऊर्जा जर आपण नीटपणानं समजून घेतली आणि त्या ऊर्जेचा वापर करत आम्हाला भारताला एक नवी आदर्श अशा प्रकारची संस्कृती द्यायची आहे अशी गंभीर भूमिका घेऊन, या स्वरूपाचं गंभीर चिंतन करून गंभीरपणानं साहित्य क्षेत्रातली माणसं जर कामाला लागली ना तर संविधान संस्कृती भारतामध्ये नक्कीच लवकर निर्माण होऊ शकेल. मी म्हणालो की आजचे हे ज्यांनी संविधानच नीटपणानं समजून घेतलेलं नाही ते साहित्यिक संविधान संस्कृतीच्या निर्मितीला हातभार लावू शकणार नाहीत. कोणते साहित्यिक संविधान संस्कृती निर्माण करण्याला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हातभार लावू शकतील? तर माझं म्हणणं असं आहे की संविधानवादी स्वरूपाचं साहित्य हे संविधान संस्कृतीच्या निर्मितीला हातभार लावू शकेल. आज आहे का संविधानवादी साहित्य अस्तित्वात? तर संविधानवादी साहित्य आज अस्तित्वात नाही. अशा प्रकारचं साहित्य अस्तित्वात आलं पाहिजे आणि तसं साहित्य अस्तित्वात यावं यासाठीचं कितीतरी पोषक वातावरण आज अस्तित्वात आहे, परंतु साहित्य क्षेत्रातली मंडळी या दिशेनं जे गंभीर चिंतन करायला हवं ते चिंतन करताना मला मुळीच दिसत नाहीत. साहित्य क्षेत्रातल्या मंडळींनी या दिशेनं गंभीरपणानं चिंतन करावं आणि मराठी साहित्यामध्ये त्याचबरोबर भारतातल्या जवळजवळ सर्व भाषांमधल्या साहित्यामध्ये संविधानवादी साहित्याचा एक प्रभावी अशा प्रकारचा, सर्वसमावेशक अशा प्रकारचा प्रवाह निर्माण व्हावा यासाठी संविधानवादी साहित्य सिद्धांत आणि दिशा हा ग्रंथ मी लिहून पूर्ण केलेला आहे. तो ग्रंथ यथावकाश येईल, प्रकाशक जेवढा वेळ घेतील तेवढा तो त्यामध्ये जाईल, तो प्रक्रियेमध्ये आहे. यामध्ये मी संविधानवादी साहित्य सिद्धांत आणि दिशा मांडलेल्या आहेत आणि त्या दिशा समजून घेऊन वर्तमान साहित्यिकांनी संविधानवादी साहित्याची निर्मिती करण्याच्या दिशेनं प्रयत्न करायचा आहे. तो ग्रंथ बराच विस्तृत, व्यापक, सखोल अशा प्रकारची मांडणी करणार आहे.
त्यातली सगळीच मांडणी मला करता येणार नाही, पण संक्षिप्तपणानं त्यामध्ये संविधानवादी साहित्याच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये मी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचा उल्लेख इथं मला करावा लागेल. आणि हे संविधानवादी साहित्य आधी कसं निर्माण करावं लागेल, का निर्माण करावं लागेल, या साऱ्याच गोष्टी आपल्याला गंभीरपणानं समजून घ्याव्या लागतील. आधी संविधानवादी साहित्य कसं निर्माण होईल याचा आपण विचार करू. ते निर्माण व्हावं यासाठी काय करावं लागेल, तर आपल्या आजच्या संविधानवादी संस्कृतीच्या विषयाला अनुकूल पद्धतीनं मी काही मुद्दे आपल्यासमोर मांडेन. संविधानवादी साहित्याच्या निर्मितीसाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या साहित्य क्षेत्रातले खुराडे तोडून टाकावे लागतील. खुराडा माहिती आहे ना, खुराड्यामध्ये कोंबड्या कोंडत असतात आणि खुराडा लहानसा असतो आणि खुराड्यामध्ये सगळी कुबटता असते. खुराड्यामध्ये काही स्वच्छ प्रकाश नसतो, स्वच्छ हवाई नसते, कोंडलेला खुराडा. भारतीय समाज व्यवस्थेतले बहुतांश साहित्यिक, मराठीतले बहुतांश साहित्यिक वेगवेगळ्या खुराड्यांमध्ये स्वतःला बंदिस्त करणारे आहेत. हे माझं निरीक्षण आहे. त्या खुराड्याच्या पलीकडं जाऊन चिंतन करणं, विचार करणं, मांडणी करणं, अनुभव घेणं, त्या अनुभवांचा व्यापक दृष्टिकोनातून आविष्कार करणं, अशा प्रवृत्तीचे साहित्यिक मराठीमध्ये फारच कमी आहेत. बहुतांश साहित्यिक खुराडा बंद साहित्यिक आहेत. कोणकोणते खुराडे आहेत? पारलौकिकतावादाच्या खुराड्यामध्ये बंदिस्त राहून लेखन करणारे साहित्यिक आहेत. सदाशिव पेठी खुराड्यामध्ये, पांढरपेशी खुराड्यामध्ये बंदिस्त राहून तेवढ्या पुरतच लेखन करणारे साहित्यिक आहेत. आणि वैचारिक दृष्ट्या काहीशा व्यापक भूमिका जरी घेत असले आणि तशा व्यापक पद्धतीनं काहीशी निर्मिती झालेली असली तरी बहुतांश साहित्यिकाच्या संदर्भामध्ये नवीन जे प्रवाह आलेले आहेत, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य, यातले आपल्या कक्षा ओलांडून लेखन करणारे काही अपवाद सोडता बहुतांश साहित्यिक या प्रवाहामधले देखील खुराडाबंद साहित्यिक आहेत. या साहित्यिकांना माणसाचा साहित्यिक बनावं लागेल. खुराडे तोडावे लागतील. तुम्ही सहज दृष्टिक्षेप टाकला तरी दलित साहित्याचा खुराडा, ग्रामीण साहित्याचा, का बनले हे खुराडे? आमची व्यवस्थाच माणसाला खुराडा बंद करणारी व्यवस्था होती. कितीतरी खुराडे माणसांचे इथल्या घाणेरड्या जाती व्यवस्थेनं निर्माण केलेले आहेत. आणि त्यामुळं साहित्यिक माणसाचा असावा लागतो. तो माणसाचा नसतो. आपल्या देशामध्ये साहित्यिक विशिष्ट खुराड्याचा असतो. ते सारे खुराडे तोडल्याशिवाय समग्र भारतीयांना, समग्र माणसांना आपल्या साहित्य कवेत कवटाळणारा साहित्यिक निर्माण होऊ शकणार नाही. आणि त्यासाठी म्हणून आपणाला
संविधानवादी साहित्य आणि संस्कृती ही निर्माण करायची आणि ती कशी निर्माण करायची आहे आणि त्यासाठी साहित्य अशा प्रकारचं कसं निर्माण होईल याचा विचार करावा लागेल. अनंत राऊत यांना वाटलं की संविधानवादी साहित्य निर्माण झालं पाहिजे आणि मी म्हणालो की करा, संविधानवादी साहित्य निर्माण करा. होईल का? नाही. कुठल्या सत्ताधीशानं आदेश दिला चला संविधानवादी साहित्य निर्माण करा, निर्माण होईल का? नाही. कुणाच्या आदेशाने साहित्य निर्मिती करत नसतो. साहित्यिकाला मनातून ते वाटलं पाहिजे की आपल्याला अशा प्रकारची निर्मिती करायची आहे. त्यासाठी साहित्यिकाचं एक भावविश्व तयार व्हावं लागतं. साहित्यिकाची एक जीवनदृष्टी तयार व्हावी लागते. ती तयार झाल्याशिवाय साहित्यिक अशा प्रकारची साहित्य निर्मिती करूच शकत नाही. भारतीय संविधानाचं आभाळव्यापी तत्वज्ञान आत्मसात करून या साहित्यिकांना आपापले खुराडे तोडावे लागतील आणि माणसाचा साहित्यिक बनावं लागेल. भारताचा साहित्यिक बनावं लागेल. संविधान तत्वनिष्ठ, संविधान मूल्यनिष्ठ जीवनदृष्टी स्वीकारावी लागेल. आणि मी मगाशीच म्हणालो की संविधान हा साहित्यिकांच्या भावविश्वाचा भाग बनावा लागेल. आता हे भावविश्व आपोआप बनतं का? ते नैसर्गिकच असतं का? तर माझं हे निरीक्षण आहे की कुणाचंही भावविश्व आपोआप घडत नाही. काही जणांची प्रवृत्ती नैसर्गिक काही असू शकते. कुणी निसर्गात रमणारा असू शकतो, कुणी पुराणात रमणारा असू शकतो, कुणी कल्पितात रमणारा असू शकतो. पण बहुतांशानं आपणाला असं दिसेल की विशिष्ट स्वरूपाचं भावविश्व हे जाणीवपूर्वक बनवलेलं असतं, घडवलेलं असतं. ते भावविश्व घडवण्याच्या पाठीशी एक सांस्कृतिक पर्यावरण असतं आणि ते सांस्कृतिक पर्यावरण देखील नैसर्गिक नसतं, तर जाणीवपूर्वक कुणीतरी ते निर्माण केलेलं असतं. त्यातून ते भावविश्व घडत असतं. तर लेखकाच्या सभोवताली असलेलं सांस्कृतिक पर्यावरण जर खुराडेबंद करणारं असेल, कल्पितात रमवणारं असेल, भाबडं ठेवणारं असेल, भाक्कड कथांमध्ये रमवणारं असेल, बुद्धिवादाचा विकास होऊ न देणारं असेल, तर असे साहित्यिक व्यापक होऊ शकत नसतात. त्यासाठी जाणकारांना जाणीवपूर्वक एक नवं पर्यावरण निर्माण करावं लागतं. संविधानवादी साहित्य निर्मितीसाठी संविधान केंद्री सांस्कृतिक पर्यावरण जाणीवपूर्वक निर्माण करावं लागेल. मी माझ्या अल्पशा शक्तीनिशी गेल्या 20-22 वर्षापासून संविधान संस्कृती निर्माण व्हावी यासाठीचं पर्यावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. संविधान जागृती महोत्सवाच्या माध्यमातून, संविधान जागरण यात्रांच्या माध्यमातून, संविधान प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून, संविधान गीत रजनीच्या माध्यमातून, संविधान संस्कृती चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून, संविधान केंद्री सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातून, संविधान केंद्री फिरत्या व्याख्यानमालांच्या माध्यमातून मी हा प्रयत्न करतो आहे.
परंतु समाज एवढा प्रचंड मोठा आहे की माझे प्रयत्न तोकडे पडतात. संविधान प्रेमी मंडळींनी या प्रयत्नामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. माझ्या या प्रयत्नाला बळ देणं गरजेचं आहे. जोपर्यंत हे बळ मिळत नाही, सहकार्य मिळत नाही, या दिशेनं प्रेरित होऊन मोठ्या प्रमाणात कला, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी पुढे येत नाहीत, तोपर्यंत संविधान केंद्री संस्कृती निर्माण करणारं सांस्कृतिक पर्यावरण मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकत नाही. माझं आवाहन वारंवार राहिलेलं आहे की या कामाला पुढे या. अनेकांच्यासाठी मी प्रशिक्षण द्यायला तयार आहे. या संदर्भामध्ये हे प्रशिक्षण घ्या आणि प्रशिक्षण घेऊन या दिशेनं काम करायला लागा. संविधानवादी साहित्य आणि संस्कृती कशासाठी निर्माण करायची, या प्रश्नाचं उत्तर देखील आपणाला या ठिकाणी द्यावं लागेल. मला असं वाटतं की भारतीय माणसांच्या मध्ये एक मनक्रांती घडवून आणण्यासाठी संविधानवादी साहित्य आणि संस्कृतीची निर्मिती करायची. मनक्रांती, मनांच्या मध्ये क्रांती घडवून आणायची आहे. आणि मनांच्या मध्ये क्रांती घडवून आणणं म्हणजे भारतीयांची मन अनेक दोषांनी युक्त आहेत. काहीच गुण नाहीत असं नाही, परंतु असंख्य दोषांनी युक्त आहेत. त्या असंख्य दोषांनी युक्त असलेल्या भारतीयांच्या मनांमध्ये एक क्रांती, आमूलाग्र क्रांती घडवून आणण्यासाठी म्हणून संविधानवादी साहित्य आणि संस्कृतीची निर्मिती करायची आहे. या मुद्द्याचं स्पष्टीकरण भरपूर होतं, पण मला तेवढा वेळ नाही स्पष्टीकरण करण्यासाठी. संविधाननिष्ठ राष्ट्रभावाची रुजवणूक आपणाला भारतीयांच्या मनामध्ये करायची आहे. संविधाननिष्ठ राष्ट्रभाव भारतीयांच्या मनामध्ये अजूनही नीटपणानं रुजलेला नाहीये. म्हणूनच विशिष्ट धर्मभाव, विशिष्ट वर्गभाव, विशिष्ट परंपराभाव हाच आपल्यामध्ये प्रबळ असतो. आणि त्यालाच हे राष्ट्र वगैरे म्हणतात. ते राष्ट्र नाही आहे, हे राष्ट्र उभं राहिलेलं आहे ते भारतीय संविधानाच्या, तत्वज्ञानाच्या, मूल्यव्यवस्थेच्या आणि आचारसंहितेच्या भक्कम पायावर. हा पाया जोवर नव्हता तोवर आजच्या सारखं हे राष्ट्र अस्तित्वात नव्हतं. याचं भान आजही बहुतांश भारतीय नागरिकांना नाही आहे. हे भान देणारं संविधाननिष्ठ राष्ट्रभावाचं, त्याच्या निर्मितीचं, त्याच्या रुजवणुकीचं काम या माध्यमातून आपणाला करणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीयांना संविधान सत्याच्या जाणीवा द्यायच्यात आणि संविधान सत्याच्या जाणीवा देऊन वाङ्मयीन आणि सांस्कृतिक आविष्कारासाठी त्यांना सिद्ध करायचं आहे. भारतात आज अस्तित्वात आहे ते संविधान सत्य. काय संविधान सत्य आहे? आम्ही भारताचे नागरिक एक आहोत. आम्हाला सर्वांना मिळून हे राष्ट्र घडवायचं आहे. आमच्या या संपूर्ण भारतीयांच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता रुजवायची आहे. आम्हाला विज्ञानवाद, बुद्धिवाद स्वीकारून हे राष्ट्र प्रगतीच्या दिशेनं घेऊन जायचं आहे. हे संविधान सत्य. आणि या संविधान सत्याला सांस्कृतिक प्रतिष्ठा देणं हा भाग महत्त्वाचा आहे. या दिशेनं
भारतीय जनमानसाला घेऊन जायचं आहे. संविधान ध्येयी जीवनदृष्टीतून भारतीयांचा जो मानसिक गुंताडा आहे ना, तो गुंताडा सोडवण्यासाठी संविधानवादी साहित्य आणि संस्कृती निर्माण करायची आहे. काय गुंताडा आहे? फार गुंताडा आहे. फारच गुंतागुंतीचं समाज वास्तव आहे भारतीय समाज वास्तव. हा गुंताडा आपणाला सोडवावा लागेल. हा गुंताडा आहे कसा आहे? तो खुराडामय गुंताडा आहे, डबकेमय गुंताडा आहे. प्रत्येकाचे काही समज आहेत, गैरसमज आहेत. प्रत्येक जण स्वतःला फार चांगलं समजतो, स्वतःला श्रेष्ठ समजतो. प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक समूह आपल्या समूहामध्ये बंदिस्त राहतो, त्याच्यामध्येच गुंग असतो, त्याच्यातून बाहेर यायला तयार नसतो. दुसऱ्याबद्दल त्याच्या मनात संशय असतो, द्वेष असतो, तिरस्कार असतो, आपलं ते चांगलं, दुसऱ्याचं समजून न घेताच दुसऱ्याचं ते वाईट. असे तऱ्हेतऱ्हेचे कितीतरी गुंताडे भारतीयांच्या मनामध्ये आहेत. भारतीय माणूस त्यामुळं भारतीय म्हणून अजूनही एक जीव होऊ शकत नाहीये. या गुंताड्याची सोडवणूक करण्यासाठी संविधानवादी साहित्य, संविधान केंद्रित संस्कृती आपल्याला निर्माण करायची आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट या माध्यमातून करायची आहे ती ही की भारतीयांचा सांस्कृतिक वर्तन स्वभाव बदलायचा आहे. सांस्कृतिक वर्तन स्वभाव एक आहे भारतीयांचा, विशिष्ट प्रकारचा सांस्कृतिक वर्तन स्वभाव आहे. कसा आहे हा सांस्कृतिक वर्तन स्वभाव? हा सांस्कृतिक वर्तन स्वभाव त्याची खास वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगतो. भारतीयांचा सांस्कृतिक वर्तन स्वभाव बुद्धीचा स्वतंत्रपणे वापर करणारा नाही. हे मी जबाबदारीने विधान करतोय. भारतीयांचा सांस्कृतिक वर्तन स्वभाव अत्यंत भोळा भाबडा आहे. हा वर्तन स्वभाव कल्पितामध्ये रमणारा आहे. हा वर्तन स्वभाव फार वरचा विचार करणारा आहे. हा वर्तन स्वभाव, सांस्कृतिक वर्तन स्वभाव वास्तवापासून फार दूर आहे. हे संस्कृतीच्या नावानं करायचं, हे धर्माच्या नावानं करायचं, हे असंच का करायचं, याचा अर्थ काय, अशा प्रकारचे प्रश्नच मुळी न विचारणारा सांस्कृतिक वर्तन स्वभावाला बदलण्यासाठी संविधानवादी साहित्य आणि संविधान संस्कृती आपणाला निर्माण करायची आहे. हा सांस्कृतिक वर्तन स्वभाव भारताचं प्रचंड मोठं नुकसान करतोय हे मला दिसतं. भारताचा यामुळं धड आर्थिक विकासही होत नाही, भौतिक विकासही होत नाही आणि भारताचा सांस्कृतिक विकासही होत नाही. सांस्कृतिक विकास कशाला म्हणतात त्या माणसांना कळत नाही हे मला दिसतं. जुन्या कालबाह्य झालेल्या सांस्कृतिक चिखलामध्ये फसून राहण्यात धन्यता मानणारा सांस्कृतिक वर्तन स्वभाव आहे. आपणही स्वतःचं संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये नवं काही निर्माण करायचं असतं. त्याच त्या आयत्या पिठावर रेघोट्या ओढणं योग्य नसतं. याचं भान भारतीयांच्या सांस्कृतिक वर्तन स्वभावाला आलेलं नाहीये. भारतीयांचा सांस्कृतिक वर्तन स्वभाव
भातुकलीच्या खेळामध्ये रममान होणाऱ्या बालिकेसारखा आहे. त्या बालिकेचा बुद्ध्यांक फार खालच्या लेवलला असतो. त्या बालिकेला वाटतं बाहुलीला भूक लागते, बाहुलीला तहान लागते, बाहुलीला लुगडं नेसवलं पाहिजे, बाहुलीशी ती बोलते आणि बाहुली आपल्याशी बोलते असं त्या बालिकेला वाटतं. आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये तिला आनंद पण मिळतो. बरं, मिळत नाही असं नाही, जरूर आनंद मिळतो. पण ही बालिका जेव्हा मोठी होते तेव्हा भातुकलीचा खेळ खेळणं बंद करते. आपल्या संस्कृतीच्या क्षेत्रातली माणसं मात्र हा भातुकलीचा खेळ सोडायलाच तयार नाहीयेत. त्यांचा सांस्कृतिक बुद्ध्यांक वाढायलाच तयार नाहीये. जोपर्यंत आपला सांस्कृतिक बुद्ध्यांक वाढणार नाही तोपर्यंत आपण संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये नवं काही करणारच नाही, करू शकणार नाही. बालबुद्ध्यांकी संस्कृती ज्यांची असते ते लोक आपणच निर्माण केलेल्या चैतन्यहीन निर्जीव प्रतीकालाच काहीतरी मागत असतात. त्या निर्जीव प्रतीकाला सजीव समजत असतात. त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा झाली असं म्हणणारा भातुकलीचा खेळ एक खेळत असतात आणि त्यालाच काहीतरी मागत असतात. आमकं आमकं होऊ दे, तमकं तमकं होऊ दे. तो काहीच करत नसतो. निसर्गात जे घडायचं ते घडत असतं आणि मानवी समाजामध्ये जे घडवायचं ते आपणाला घडवायचं असतं. पण या भातुकलीच्या खेळातल्या संस्कृतीतल्या वर्तन स्वभावाला हे कळतच नाहीये. हा वर्तन स्वभाव आपणच निर्माण केलेल्या निर्जीव प्रतीकांच्या समोर लोटांगण घेतो. त्याला काहीतरी मागतो, त्याच्यापुढे रडतो, त्याच्यापुढे व्याकुळ होतो. हा वर्तन स्वभाव नवनिर्माण काहीही करत नसतो. भारतीयांचा सांस्कृतिक वर्तन स्वभाव पुराण गुंगा वर्तन स्वभाव आहे आणि हा पुराण गुंगा वर्तन स्वभाव संस्कृतीला विकासाच्या दिशेनं नेत नसतो आणि देशालाही विकासाच्या दिशेनं नेत नसतो. तो मागे मागे नेत असतो, मागे मागे खेचत असतो. हेच काम इथलं बहुतांशी सांस्कृतिक पर्यावरण करताना दिसतंय. भारतीयांचा सांस्कृतिक वर्तन स्वभाव प्रामुख्यानं अंधश्रद्धामूलक स्वरूपाचा आहे. हा वर्तन स्वभाव बदलण्यासाठी आपल्याला संविधानवादी साहित्याच्या माध्यमातून संविधानवादी संस्कृतीच्या निर्मितीच्या दिशा द्यायच्या आहेत आणि त्या दिशेनं प्रचंड मोठं काम आपणाला करायचं आहे. हा वर्तन स्वभाव बदलून कसा बनवायचा आहे आपणाला? भारतीयांचा सांस्कृतिक वर्तन स्वभाव हा जो बोळा बाबडा भातुकलीच्या खेळातला आहे, हा वर्तन स्वभाव बदलून तो वास्तववादी बनवायचा आहे. हा वर्तन स्वभाव बुद्धिवादी बनवायचा आहे. हा वर्तन स्वभाव विज्ञानवादी बनवायचा आहे. हा वर्तन स्वभाव समतावादी बनवायचा आहे. बुद्धिवादी, विज्ञानवादी, समतावादी वर्तन स्वभाव हा मूल्यनिष्ठच बनवायचा आहे. काही माणसं उगाच आक्षेप घेत असतात की बुद्धिवाद आणि विज्ञानवाद नुसताच कोरडा कसा चालला. मी नुसताच कोरडा बुद्धिवाद आणि विज्ञानवाद म्हणतच नाहीये. मूल्यनिष्ठच तो असला पाहिजे, तो मानवतावादीच असला पाहिजे, तो विवेकावर आधारलेलाच असला पाहिजे. अशाच स्वरूपाचा सांस्कृतिक वर्तन स्वभाव
जर निर्माण केला तर तो सांस्कृतिक वर्तन स्वभाव भविष्यवेधी ठरू शकेल. आणि तोच सांस्कृतिक वर्तन स्वभाव आरेगड्या आयत्या पिठावर रेगोट्याच कायम नाही ओढवायच्या, आपणालाही काही नवं निर्माण करायचंय म्हणून तो वर्तन स्वभाव नवनिर्माणक्षम असेल. हा सांस्कृतिक वर्तन स्वभाव आपणाला सत्याच्या पायावर उभा करायचा आहे, बुद्धिवादाच्या पायावर उभा करायचा आहे, विज्ञानवादाच्या, समतावादाच्या, न्यायाच्या पायावर उभा करायचा आहे. आणि अशा प्रकारची नवी संस्कृती निर्माण करू शकणारा सांस्कृतिक वर्तन स्वभाव घडवण्यासाठी आणि हा सांस्कृतिक वर्तन स्वभाव घडवून काय करायचंय तर मानव्यनिष्ठ मूल्य बीजांची पेरणी आणि रुजवण भारतीयांच्या मनामनामध्ये करायची आहे. त्यासाठी आपणाला संविधानवादी साहित्य आणि संविधानवादी साहित्याच्या माध्यमातून संविधान संस्कृतीच्या निर्मितीच्या प्रेरणा द्यायच्या आहेत. आता वर्तन स्वभावामध्ये भारतीयांचा जो सांस्कृतिक वर्तन स्वभाव मी सांगितला, या भारतीयांच्या वर्तन स्वभावामध्ये कोणत्या स्तरातले साहित्यिक विधायक स्वरूपाचा बदल घडवून आणू शकतात? भारतीयांच्या वर्तन स्वभावामध्ये जे साहित्यिक बदल घडवून आणू शकतील ते कोणते? तर मी काही साहित्यिकांचे स्तर कल्पिलेले आहेत. अर्थात हे ढोबळ आहेत, पण हे दिसतात मोठ्या प्रमाणामध्ये. पुराणगुंगे साहित्यिक, कल्पितात रमणारे साहित्यिक, लघु जीवनदृष्टीचे साहित्यिक, मध्यम जीवनदृष्टीचे साहित्यिक आणि विशाल जीवनदृष्टीचे साहित्यिक असे मला साहित्यिकांचे स्तर दिसतात. याची मांडणी मी संविधानवादी साहित्य सिद्धांत आणि दिशा या ग्रंथामध्ये केलेली आहे. पुराणगुंगे साहित्यिक हे वर्तमानात जगतात, वर्तमानाचे सारे फायदे घेतात, विज्ञानाचे, लोकशाहीचे, संविधानाचे सारे फायदे घेतात आणि गुणगान मात्र कायम पुराणाचं गात असतात. हे पुराणगुंगे साहित्यिक, म्हणजे खायचं वर्तमानाचं आणि गायचं पुराणाचं, ही पुराणगुंगी वृत्ती या साहित्यिकांमध्ये असते, लोकांमध्ये असते. असे साहित्यिक सांस्कृतिक वर्तन स्वभावामध्ये बदल घडवून आणू शकणार नाहीत. केवळ कल्पनाविलास करणारे साहित्यिक ही वर्तन स्वभावात बदल घडवून आणू शकणार नाहीत. लघु जीवनदृष्टीचे साहित्यिक केवळ स्वतःच्या पुरतं पाहत असतात. स्वतःचे अनुभव, स्वतःचे व्यक्तिगत अनुभव, स्वतःचे अतिंद्रिय अनुभव, स्वतःचे कौटुंबिक अनुभव, त्याच्या पलीकडे फारसे जात नाहीयेत. तेही सांस्कृतिक वर्तन स्वभावामध्ये फारसा बदल घडवून आणू शकत नाहीत. पण मध्यम जीवनदृष्टीचे साहित्यिक मात्र, असे साहित्यिक अधिक प्रमाणामध्ये आहेत. नक्कीच ते काही प्रमाणात का होईना स्वतःच्या पलीकडं बघत असतात, काही सामाजिक जाणीवाही व्यक्त करत असतात आणि काही प्रमाणामध्ये वैचारिक जाणीवाही त्यांच्यामध्ये असतात. अशा प्रकारचे साहित्यिक, मध्यम जीवनदृष्टीचे साहित्यिक विशाल जीवनदृष्टीकडे वळू शकतात आणि संविधानवादी जीवनदृष्टी ही विशाल जीवनदृष्टीच असते. ती खुराड्याच्या बाहेर बघायला लावणारी जीवनदृष्टीच असते. आणि संविधानिक तत्वज्ञाननिष्ठ, मूल्यनिष्ठ जीवनदृष्टी जी असते ती संविधानवादी जीवनदृष्टी असते. याचं मी विस्तारानं विश्लेषण त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. इतक्या विस्तारानं इथं मांडणी मला करता येणार नाही. ही संविधाननिष्ठ जीवनदृष्टी स्वीकारणारे साहित्यिक वेगळ्याच पद्धतीनं संविधानवादी जीवनदृष्टीतून भारतीयांचा जो मानसिक गुंताड आहे ना, त्या गुंताड्याकडं बघून
एक अनुभवाचं रसायन वेगळ्या प्रकारे घडवतील. माणसाला माणसात मिसळवणारं अनुभव रसायन आपणाला इथे तयार करावं लागेल. केवळ एका खुराड्यातले अनुभव मांडणारं साहित्य हे काही भारतामध्ये परिवर्तन घडवून आणू शकणार नाही आणि गुंताडा सोडवू शकणार नाही, माणसात माणसाला मिसळवू शकणार नाही. आम्ही भारताचे लोक बनायचंय. आम्ही अमक्या धर्माचे लोक, आम्ही अमक्या जातीचे लोक, आम्ही अमक्या प्रांताचे लोक, आम्ही अमक्या भाषेचे लोक, आम्ही अमक्या खुराड्यातले लोक, आम्ही तमक्या खुराड्यातले लोक, आम्ही अमक्या डबक्यातले लोक, आम्ही टमक्या डबक्यातले लोक. हे जे अहंकार सारे डबक्या डबक्याचे आणि खुराड्याचे आहेत ना, हे सारे अहंकार विसर्जित करून टाकण्यासाठी आणि संविधाननिष्ठ भारतीयत्व मनामध्ये रुजवण्यासाठीच काम संविधानवादी जीवनदृष्टी स्वीकारलेला साहित्यिक प्रभावीपणानं करू शकतो. संस्कृतीकरणाची एक प्रक्रिया असते. वेगवेगळ्या घटकांना संस्कृतीबद्ध करणं ही एक प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया देखील आपल्याकडं नीटपणानं समजून घेतली जात नाहीये. आपल्याकडं जी संस्कृतीकरणाची प्रक्रिया चालते ती प्रक्रिया पुढची पावलं फारशी टाकतच नाहीये, तिची पावलंच पुढे पडत नाहीयेत. परंपरागत जी संस्कृतीकरणाची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया एकाच एका घाण्याभोवती फिरते, एकाच वर्तुळात फिरते किंवा एका भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे. अंधश्रद्धावादी, पुराणवादी, मागे मागे खेचणाऱ्या, पुढे जाऊ न देणाऱ्या अशा प्रकारच्या सांस्कृतिक वर्तुळामध्ये ही संस्कृतीकरणाची प्रक्रिया सापडलेली आहे. पारंपरिक स्वरूपाची जी धार्मिक संस्काराच्या नावानं काही भूमिका मांडणारी, पूजापाठ सांगणारी, प्रार्थना सांगणारी, कर्मकांड सांगणारी, नमाज पढायला सांगणारी किंवा आणखी काही अनेक गोष्टी धर्माच्या नावानं ज्या केल्या जातात ती परंपरागत संस्कृतीकरणाची प्रक्रिया असते. या प्रक्रियेतून काही मूल्यांचा संस्कार नक्की केला जात असेल, परंतु त्याच्या पुढे आपणाला जायचं आहे, विकासाच्या दिशेनं वाटचाल करायची आहे, याचं भान इथे नसतं आणि यातून बुद्धिवादाचा विकास नीटपणानं होत नाही. विकास करणं, मानवतेला पुढे नेणं, विकसित करणं, प्रगल्भ बनवणं, समृद्ध बनवणं, याच्यासाठीचा हा खटाटोप आहे. संविधान केंद्री संस्कृतीकरण याची प्रक्रिया आपणाला करावी लागणार आहे आणि ही प्रक्रिया करण्यासाठी संगीत, चित्र, शिल्प, साहित्य, नाट्य, चित्रपट अशा सर्वच कलांच्या मध्ये, सण उत्सव अशासारख्या सांस्कृतिक गोष्टींमध्ये, तीर्थाटनासारख्या सांस्कृतिक गोष्टीमध्ये संविधानाचं तत्वज्ञान, संविधान मूल्य ओतण्याच्या प्रक्रियेतून हे सगळं घडत असतं. ते कसं घडत असतं हे मी मागच्या वेगवेगळ्या व्याख्यानांमधून मांडलेलं आहे अगदी विस्तारानं. संविधानवादी साहित्यिक संविधान संस्कृतीच्या निर्मितीचं काम कशा पद्धतीनं करू शकतील या मुद्द्याच्या विश्लेषणानंतर आपण या मांडणीला विराम देणार आहोत. संविधानवादी साहित्य कोणकोणते साहित्याचे प्रकार आणि कशा पद्धतीनं संविधान संस्कृतीच्या दिशा देऊ शकतात. प्रथमतः या संदर्भात फार मोठ्या वैचारिक साहित्याची निर्मिती होण्याची गरज आहे. आपल्याकडे वैचारिक साहित्य निर्माण झालं नाही असं नाही. जे साहित्य आहे त्यात संविधान मूल्ये नाहीतच असं नाही, आहेत.
परंतु तरीही जाणीवपूर्वक संविधान केंद्री पद्धतीनं आणि संविधान संस्कृतीच्या निर्मितीचा विचार मनामध्ये ठेवून जे वैचारिक साहित्य निर्माण व्हायला हवं तशा प्रकारचं वैचारिक साहित्य निर्माण झालेलं नाही, हे माझं म्हणणं आहे. आणि असं वैचारिक साहित्य निर्माण होण्याला कितीतरी वाव आहे. संविधानातली तत्व, संविधानातली मूल्य याचं अनेकांनी विश्लेषण करणारं साहित्य पाहिजे. मी संविधान संस्कृतीसाठीच काम करत असल्यामुळं अनेक महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या लेखकाची पुस्तकं संविधानावरची मी वाचलेली आहेत आणि तांत्रिक पद्धतीनं काही माहिती देण्यापलीकडं स्वतंत्रपणानं वैचारिक रीतीनं विश्लेषण करणारी संविधानावरची पुस्तकं फारच कमी आहेत. फार मोठे संविधान तज्ज्ञ म्हणवणारे लोक सुद्धा संविधानातलं काय तत्वज्ञान आहे हे जरा विस्तारानं मांडतील अशा आशेनं मी जरा बघितलं तर त्याची मांडणी मला फारशी आढळत नाहीये. अनेक अंगांनी संविधानाच्या तत्वज्ञानाचं विश्लेषण करणारी मांडणी होणं गरजेचं आहे. विशेषतः भारतीय संविधानाकडं सांस्कृतिक अंगानं बघून संविधानात कुठे कुठे काय काय नवी संस्कृती निर्माण करण्याची वैचारिक ऊर्जा आहे ती ऊर्जा लोकांच्या समोर मांडणं फार गरजेचं आहे. आणि अलीकडं एक वातावरण निर्माण होतं आहे, माझा त्यामध्ये काही एक वाटा नक्कीच आहे, की संविधानाबद्दल माणसं विचार करतायत, गंभीरपणानं विचार करतायत आणि आता संविधान वाचावं असं लोकांना वाटतंय. मी सामान्यपणे 1998 पासून संविधान केंद्री पद्धतीनं काम करतोय आणि त्याचा काही एक परिणाम झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनानं 2008ला संविधान दिन साजरा करावा असा आदेश काढला आणि 2006ला महाराष्ट्र शासनानं प्रियांबल पाठ्यपुस्तकात छापलं. का 2006ला का? त्याच्या आधी का नाही छापलं? काही जाणीवा दिल्या होत्या. 2002 पासून संविधान गौरव महोत्सवाची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि तिथून पुढे संविधान गौरव महोत्सव वगैरे हे प्रकार काही प्रमाणामध्ये सुरू झालेले आहेत. तेही या देशातला तळस्तरातला माणूसच संविधानाबद्दलचा गौरव करतो आहे. बाकीचे लोक संविधान स्वतःच्या ताब्यात असून आणि त्याचे सारे लाभ घेऊन देखील संविधान जागरणाच्या संदर्भामध्ये जे काम करायला हवं, संविधान मूल्य रुजवण्याच्या संदर्भामध्ये जे काम करायला हवं ते आजही करत नाहीत. हे चित्र आहे. त्यांनी ते करायला हवं, कारण संविधानाचा फायदा प्रत्येकच माणूस इथे घेतो आहे याचं भान प्रत्येकाला असायला हवं. संविधान केंद्री स्वरूपाचं वैचारिक साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतं. भारतीय संविधानानं जी नैतिकता घालून दिलेली आहे, आचारसंहिता घालून दिलेली आहे, संवैधानिक नैतिकता, संवैधानिक आचारसंहिता आणि प्रत्यक्ष व्यवहार याच्यामधली तफावत, तिचं विश्लेषण करणारं सुद्धा वैचारिक साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतं. आणि विशेषतः संविधानातील सांस्कृतिक ऊर्जा, तिचं विश्लेषण करणारं साहित्य, वैचारिक साहित्य हे संविधान संस्कृतीच्या दिशा मोठ्या प्रमाणामध्ये देऊ शकतं. असं साहित्य निर्माण होण्याची गरज आहे. अशा खुणा आजवर जे लिहिलेलं आहे त्यामध्ये ते दिसतील, परंतु ही सुस्पष्ट जाणीव घेऊन जर या दिशेनं आपण लेखन करायला लागलो, वैचारिक क्षेत्रातले लोक जर लेखन करायला लागले, तर संविधानवादी वैचारिक साहित्याचं एक समृद्ध दालन आपल्या साहित्यामध्ये निर्माण होऊ शकतं आणि ते संविधान संस्कृतीच्या आपणाला दिशा देऊ शकतं. संविधानवादी कविता निर्माण झाली पाहिजे आणि ही कविता अगदी उत्कट भावाचा, संविधान भावाचा उत्कट आविष्कार करणारी कविता निर्माण झाली पाहिजे. जिथं संविधान भावच नाहीये तिथं
संविधान भावाचा उत्कट आविष्कार कसा काय होणार हो? सांस्कृतिक वर्तन स्वभावाचा प्रश्न आहे. आमचा सांस्कृतिक वर्तन स्वभाव पुराणगुंगा आहे, विशिष्ट प्रतीकांमध्ये अडकलेला आहे. विशिष्ट प्रतीकाबद्दलचं भावविश्व तयार झालेलं आहे त्या सांस्कृतिक पर्यावरणानं. जी प्रतीकं चैतन्यहीन असतात त्याबद्दल आम्ही भरभरून लिहितो. आमचं काळीज त्यासाठी तिळतिळ तुटतं. परंतु भारताचं संविधान तुमच्या जीवनामध्ये विधायक अशा प्रकारचा हस्तक्षेप करतं, सकल जनांचं कल्याण करण्याच्या भूमिका मांडतं, तुम्हाला दुःखातून बाहेर आणतं, तुम्हाला प्रगतीच्या दिशा देतं, तुम्हाला मदतीचा हात देतं. प्रत्यक्षात संविधानानं उभी केलेली यंत्रणा हे सारं तुम्हाला देते. परंतु तरीही संविधान हा तुमच्या भावविश्वाचा भाग बनत नाही. ही बेजबाबदार मनोवृत्ती आहे आणि मी म्हणेन ही गद्दार मनोवृत्ती आहे. ज्याचं खायचं त्याला न गाता, ज्यानं खाऊच दिलं नाही अशा कल्पित घटकांचं गाणं ही गद्दारीच असते, सांस्कृतिक गद्दारी. अशा प्रकारची सांस्कृतिक गद्दारी करणं साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी आणि सर्वसामान्य माणसांनी देखील थांबवलं पाहिजे. भारतीय संविधानानं आपणाला कुठे कुठे कसं कसं काय दिलेलं आहे आणि संविधानामुळं आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन घडवून आलेलं आहे हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. हे प्रत्येक समूहातल्या माणसांना संविधान देतं, एका घटकाला देत नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. या देशातली तळस्तरातली माणसं संविधानाबद्दलचा कृतज्ञताभाव जरूर व्यक्त करतात, पण इथल्या विषमतावादी घाणेरड्या जाती व्यवस्थेनं ज्यांना मधल्या स्तरात वरच्या स्तरात ठेवलेलं होतं आणि त्याचे लाभ काही प्रमाणामध्ये ज्यांना मिळालेले होते वर्षानुवर्षे, ते लोक आज संविधानाचाही लाभ घेतातच. परंतु त्याबद्दलचा कृतज्ञताभाव, त्याबद्दलचा आदरभाव आणि त्याबद्दलचा काही कर्तव्यभाव मनामध्ये हे लोक बाळगत नाहीत. ही गद्दार मनोवृत्ती, संविधानाशी गद्दार होण्याची मनोवृत्ती इथल्या साऱ्याच माणसांनी सोडावी लागेल आणि ती सोडून संविधान संस्कृती निर्माण करण्यासाठी आपणही एक हातभार लावावा लागेल. आज स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवता, सत्य, शांती, अहिंसा, निस्पृहता, धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम, बुद्धिवाद, विज्ञानवाद ह्याची महामूल्य आहेत. कवितेच्या माध्यमातून ही महामूल्ये नक्कीच मांडलेली आहेत, अजिबातच मांडलेली नाहीत असं मी म्हणणार नाही. परंतु गीतांच्या माध्यमातून आणि संगीत कलेच्या माध्यमातून या मूल्यांचा आविष्कार पुरेशा प्रमाणात अजिबात झालेला नाहीये. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवता, सत्य, शांती, अहिंसा, सेक्युलरिझम, बुद्धिवाद, विज्ञानवाद यावरती हजारो गीतं लिहिली गेली पाहिजेत, गायली गेली पाहिजेत. ते होताना दिसत नाहीये. हे केलं तर अशा प्रकारची कविता, अशा प्रकारची गीतं आणि ती गीतं संगीतबद्ध करणारी संगीत कला संविधान संस्कृतीच्या विकासाला हातभार लावू शकते. आणि याच पद्धतीनं आपणाला संविधानवादी कथा, संविधानवादी कादंबरी, संविधानवादी नाटक आणि संविधानवादी चित्रपट कथा, पटकथा याच्या माध्यमातून देखील संविधान संस्कृतीचा आशय मांडणारं नव संविधानवादी साहित्य
भारतामध्ये संविधान संस्कृती निर्माण करण्याचं काम प्रभावी करू शकतं भारतातील माणसांना. अंधश्रद्धा ठेवणारी, भोळं भाबडं ठेवणारी, संकुचित ठेवणारी, डबक्यात डुबक्या मारायला लावणारी, प्रगती विन्मुख करणारी, नवनिर्माणक्षम होऊ न देणारी, अंधश्रद्धामूलक स्वरूपाची जी संस्कृती आहे, ही संस्कृती भारतीयांच्या प्रगतीच्या आड येते. म्हणून भारतीयांना संविधानातील बुद्धिवाद, विज्ञानवाद, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतावाद या मूल्यावर आधारलेली नवी संस्कृती जाणीवपूर्वक घडवावी लागणार आहे. आणि अशी संस्कृती भारताच्या भावी पिढ्यांना वैज्ञानिक बनण्याच्या, विचारवंत बनण्याच्या, भारतासमोरील अनेकविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष निर्मिती काय करावी लागेल अशा प्रकारच्या प्रेरणा देणारी संस्कृती ही संविधान संस्कृती असेल. आणि अशी संविधान संस्कृती निर्माण करण्यामध्ये संविधानवादी साहित्य महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल. हे सारं आपणाला गंभीर चिंतन करून नव्यानं निर्माण करायचं आहे. अशा नवनिर्माणाच्या दिशेनं साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी काही पावलं टाकेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.